नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांचं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती का, म्हणजे थंबनेल टाकला होता मी की मोत्या विकायचे का म्हणून. कारण सगळ्यांची कमेंट एकच येते, म्हणजे बहुतेक आपल्या इंस्टाग्रामची जी आयडी आहे ना, मोत्या आणि मालकीन बाई, त्या इंस्टाग्रामवर सगळ्यांची एकच कमेंट येते की मोत्या विकायचे का तुम्हाला. म्हणजे भरपूर जण विचारतात, असं नाही का एकच जण विचारतात, भरपूर सगळ्या कमेंटला समजा 2-3 कमेंट असेच असतात की मोत्या विकायच्या म्हणून, द्या का आम्हाला, द्याल का तुम्ही आम्हाला मोत्या असा. तर मोत्या विकायचे का नाही ते तुम्ही यांना विचारा. मोठे विकायचा नाही आपला. त्याच्या मागचं कारण असं आहे, जेव्हा आम्ही त्याला विकत घेतला म्हणजे लहान होता तेव्हा खूप, म्हणजे तो पण मम्मीचा तिथून म्हणजे भरपूर जीव त्याच्यावरती होता. कारण सगळ्या आमची बाकीची जनावरं जेवढी आम्ही पाळत होतो त्याच्यातला म्हणजे हा एकदम सगळ्यात गरीब आणि म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत किंवा लेडीजच्या बाबतीत किंवा कोणाच्या सगळ्यांच्याच बाबतीत, म्हणजे बाहेरचा कोणी आला तर सहजासहजी तो नाही हे करत, म्हणजे थोडाफार म्हणजे तेवढा जनावर कुठला पण हे करतोच, म्हणजे बाहेरचा माणूस आला तर. म्हणजे घरच्यांच्या बाबतीत आम्ही आता समजा दोघं म्हणजे पप्पा आणि मी वगैरे कुठं बाहेर वगैरे गेलो तर माझी वाईफ आणि माझी आई वगैरे सोडबान त्याला तीच करायची, खाना खुराक सगळा, पाणी वगैरे. त्याच्यामुळे त्यांचा एवढा म्हणजे असा घट्ट नाता, एखादा म्हणजे घरातला आपले मेंबर कसा असतो का एखाद्या मुलाप्रमाणेच त्याला म्हणजे जपलेला आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळं आईचा पण जीव त्याच्यावरती खूप आहे. आणि तो सगळ्यात गरीब असल्यामुळं म्हणजे तो मस्ती वगैरे किंवा काही असा खानाखुराक घालताना कधीच अजूनपर्यंत म्हणजे टच पण केला नाही त्याने अंगाला, असा म्हणजे मारण्याच्या बाबतीत. आणि माझा लहान मुलगा आहे जो 2 वर्षाचा, तो बंधन झाला. माझा लहान मुलगा आहे 2 वर्षाचा, तो त्याच्या खांद्यावरती त्याच्या पाय जाऊन पकडतो वगैरे. किंवा त्याची मस्ती तुम्ही तर बघितलंच असेल, इंस्टाला त्याच्या व्हिडिओ असतातच म्हणजे कंटिन्यू, किती मस्ती करतो त्याच्यासोबत. पण तरी पण म्हणजे तो एवढा शांत आहे. आणि जरी आमचं लक्ष असो किंवा नसो त्याच्यावरती, तरी पण लहान मुलगा गेला वगैरे तरी पण म्हणजे तो असा म्हणजे पाय पण उचलणार नाही. किती कुठं जरी हात लावला त्याच्या तरी अंगाखाली झोपला तरी तो अंगाखाली झोपला तरी तो उभाच राहील, पण बसणार नाही तोपर्यंत खाली, की लहान मुलगा आहे म्हणून खाली. म्हणजे माझाच लहान मुलगा नाही तर सगळ्याच लहान मुलांच्या बाबतीत तो तसा आहे. म्हणजे आला जरी मागून असा कोणी लहान मुलगा वगैरे, तो पहिल्यांदा बघतो मोठा माणूस आलाय की लहान मुलगा आलाय. आणि जो लहान मुलगा आला ना, तर एकदम लहान मुलासारखाच वागतो तो पण, एकदम त्याला असा शांत अंग वगैरे. सुकावून ठेवतो एकदम, असा म्हणजे लहान मुलाच्या सारखाच एकदम. मोठा माणूस आला तर विचकतो थोडासा, म्हणजे बाहेरचा असला तर थोडा हे करतो म्हणजे, पण लहान मुलांच्या बाबतीत एकदम, सगळ्यांच्याच लहान मुलांच्या बाबतीत एकदम हे म्हणजे. त्याच्यामुळं त्याची किंमत झाली होती पण नाही दिला त्यावेळेला पण. त्याची 8-8.5 लाख रुपये किंमत झालेली आहे, पण नाही दिला आम्ही. कारण मागं पण त्याला घाटावर नेला होता मोत्याला, असाच शर्तींना. एक मैदान होता आपला, गटाचा मैदान होता, तेव्हा नेला होता शर्तींना. तर 2 दिवस ठेवला तर तो 2ही दिवस पाणी पिलं नव्हता, आणि खाणं तर सोडूनच द्या, पाणीच पिलं नव्हता. आणि जेव्हा आमच्या म्हणजे स्वतःच्या घरी आला तेव्हा तो 2 बादल्या पाणी पिला. म्हणजे ज्याला कुठं नेला ना, तो खाना पण खात नाही ना, पाणी पण पित नाही. त्यामुळे आम्ही देत पण नाही त्याला, आणि कुठं पाठवत पण नाही. सगळी बोलतात की आमच्याकडे द्या पलवाला, कोकणात द्या, इकडे द्या, तिकडे द्या, पण आम्ही नाही देत. त्याच्यामुळे देत नाही. काय काय असं वाटत असेल काही अशीच बोलतात म्हणून, पण खरोखर मोत्या कुठंच गेलो खात नाही. आणि राहिला प्रश्न आमच्या आईचा, आईला पण करमत नाही मोत्याशिवाय. साधा घाटावरच पाठवलं होतं 2 दिवस, तर आईने रडून 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 एवढा हे केला होता, बापरे जाम. म्हणजे आई जेवत पण नाही मोत्या नसला तर, कारण तिला ती सवय लागली रोजचं त्याचं उठल्यापासून करणं संध्याकाळपर्यंत त्याच्याकडेच बघणं. कारण आम्ही म्हणजे आमच्या शेतावर राहतो. तो पण असा आहे म्हणजे जर का समोरच बांधतो आम्ही, घराच्या समोर त्याला बांधतो, त्याचा गोठा समोरच आहे, म्हणजे गोठा त्या बाजूला आहे पण समोर त्या झाडाखाली ज्या बांधतो ना, त्याचं लक्ष नुसता घराकडेच लागलेला असतो. मालक आला, मालक गेला, खायला काय टाकलाय, पाणी, ताण लागली तर असा तो मान हलवत बसतो, असा ताण लागले म्हणून. असं एकदम अशा म्हणजे एखादा लहान मुलगा कसा केविलवाण्या नजरेने बघतो की मला भूक लागली का काहीतरी टाक, तसा तो बघत बसतो. तर ते सवय लागली आईला त्याच्यामुळं. आणि गटाच्या मैदानाला जेव्हा न्याला तेव्हा इथून व्यवस्थित गेला तो, त्यांच्याच जोडीला आम्ही पाठवला होता. आमचा माणूस कोणीच गेला नाही त्याच्या जोडीला, आणि खूप लांबचा प्रवास होता, साताऱ्याला गेला होता. तर त्याने तिथं म्हणजे गेल्यापासून पाणी पण पिला नाही, खाल्ला पण नाही त्यांनी. आणि जबरदस्ती त्याच्या म्हणजे तोंडात केळी वगैरे किंवा बिस्किट चालत होतो, त्यांनी ते खाल्लाच नाही, म्हणजे काही डायरेक्ट तोंडातून थुकून टाकायचं होतं. आणि तिकडनं जेव्हा रात्री त्यांनी मला फोन, गटाचा मैदान झाला आणि नशिबाने काय आला का गाडी तासाला आपली म्हणजे
जेव्हा सुटल्या गाड्या त्याच्यानंतर जी बाजूच्या तासाची गाडी होती ना ती तिकडे सातारा चकडी चालते ना जास्त करून, तर बाजूचा जो सातारा चकडीचा जो उभा लोखंडाच्या त्या दांड्या असतात ना त्याला सामनीचा बाई जो आला अंगावरती ना त्याची मोरकी अटकल्याबरोबर आपली गाडी त्यांच्यामुळे बाद झाली गटाला, तर म्हणजे लॉबी टच झाली, त्याच्यामुळं आपल्या गटाला काही पास झालो नाही आपण. तर बैल मग त्यांनी त्याच्या घरी नेला तेव्हा, तर घरी नेला तर आजारी झाला खूप, म्हणजे खाल्ला पिल्लाच नव्हता काही पण त्यांनी, म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं आणि पाणी पण पिला नव्हतं, आजारी झाला. तर त्यांनी मला कॉल केला रात्री की असा बाबा आहे बैल आजारी आहे, मी ताबडतोब घेऊन येतो बैल घरी आणि इथं परत नको म्हणजे त्रास होला, डॉक्टर वगैरे मी करू शकतो, पण बोलतो डॉक्टर मी करू शकतो पण खाल्ला पिल्ला नाही तर मी काहीच करू शकत नाही बोलतो. तो ते पण घाबरले म्हणजे, तर त्याच्यामुळे त्यांनी बैल रिटर्न त्यांनी 11 साडेअकराला तिथून भरला आणि घेऊन आले. सकाळी 8 साडेआठच्या दरम्यान घरी बैल पोहोचवला त्यांनी. गाडीतून उतरल्या लगेच त्यांनी 2 बादल्या पाणी पिला आणि जाऊन शांत बसला त्याच्या जागेवरती. म्हणून तिथून आम्ही निर्णय घेतला का बोलू याला विकायचा पण नाही आपण आणि कोणाला म्हणजे द्यायचा पण नाही, लागला तर आपण म्हणजे इथून नेऊ कुठं पण हाकलाला किंवा कोणाला लागला तर तसा देऊ शकतो आपण म्हणजे मैदानासाठी हाकलण्यासाठी, पण कोणाच्या घरी नको. कारण आमचीच आई राहू शकत नाही, आम्ही तर नाहीच राहू शकत, पण आई तर समजा त्याची माऊलीच आहे, त्यामुळे काय ती पोरासारखी त्याला जपते सकाळी उठल्यापासून, तर ती तर विचार पण करू शकत नाही मग त्याला जायचं म्हणून. आमची परिस्थिती पण नाही आहे तशी की सगळी लोक बोलतात आमच्या गावातली पण की एवढी किंमत झाली तर तुमचं पण आयुष्य बदललं, एवढी किंमत झाली तर देऊन टाका मग त्याला. तर आमचे घरचे बोलतात की म्हणजे बाबा वगैरे ते बरोबर आहे, असं कित्येक पैसा येऊन गेला 1 रुपया सुद्धा राहत नाही, बरोबर प्रत्येकाच्या घरात असते तसंच मग हा जर नंदीचा जर आपला पैसा किती दिवस राहणार आहे, त्यामुळे आम्ही विकत पण नाहीये. आहे तसं आपण पळो का ना पळो, आम्ही असं नाही की पळतोय म्हणून घरात ठेवलं, पळवण्यासाठी आपण घरात ठेवलं असं नाही, पळतोय आता त्याला पळण्याची गरज आहे सध्या, म्हणजे पळवण्याची गरज आहे, तो पळतोय एवढ्या टॉपमध्ये तर मग घरात बसून काय करायचं, म्हणजे तो पळालाच पाहिजे असा काही हेतू नाही आमचा, तो घरात जरी बसला तरी चालेल, कारण त्याचे गुण बघून आम्ही त्याला ठेवलाय असा. म्हणजे आम्हाला माहित नव्हता की पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा आणला तेव्हा माहित नव्हता एवढा, म्हणजे वरती जाईल किंवा ती देवाची आपल्या कृपा होती म्हणजे आमच्यावरती, खांबेलिंगेश्वराची आणि म्हसोबाची आणि माझ्या महादेवाची, त्याच्यामुळे तो म्हणजे नशिबाने आपल्या म्हणजे काही गोष्टीत नाव केलं. म्हणजे मी असं नाही बोलत की एकदम टॉपला त्यांनी नाव केलं, पण ठीक आहे काही प्रमाणात जिथं नाव आपलं म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला ओळखतात आता लोक काही आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे टाकल्यावर काही त्यांच्या कमेंट वगैरे येतात, तेवढीच मनाला शांती बस. अजून काही त्यांनी केला पाहिजे आमच्यासाठी असं काही हेतू नाही आमचा, अजून पण तो नाही पळाला तरी आम्हाला चालेल. पण मुरबाड तालुक्यामध्ये तरी टॉपचाच आहे ना, असं दे सगळ्यांचे नंदी पळतात तसंही माझा नंदी पळतो, सगळ्यांचे पुढे जाऊ दे, सगळ्यांचे दिवस येतात हळूहळू. सबर माणसाला म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये शांतता आणि संयम ठेवावा लागतो पहिली गोष्ट. गरीबाचा नंदी बस एवढं, आपली मेहनत कायम ठेवायची. आता आम्ही असाच तो वरती नाही गेला, भले खानापुराक आम्ही त्याला त्याच्या पद्धतीने नाही टाकला, म्हणजे जेवढा पाहिजे त्याला किंवा एखाद्या शर्यतीच्या बैलाला लागतो तेवढा आम्ही खानापुराक नाही टाकला त्याला, आमची परिस्थितीनुसार आम्ही टाकला त्याला. पण त्याचा व्यायाम म्हणजे कंपल्सरी असाल आमच्याकडून, पोहणी वगैरे सुरुवात जेव्हा तिथून आणला ना तिथून त्याला पोहणी वगैरे किंवा त्याला फिरवणं वगैरे रेसल प्रत्येक गोष्टी त्याची म्हणजे जे व्यायाम पाहिजे ना त्याच्यामध्ये त्याची नुकताना ठेवली. पण खुराकामध्ये कसं आता जशी परिस्थिती असेल माणूस तसा म्हणजे त्याच्या पद्धतीने घालतो. आता काही जण दूध घालतात काय घालतात, पण आपण जेवढा आपल्याला शक्य झाला म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार तेवढा आपण केला. आता आमची पण परिस्थिती एवढी नाही का आता तो ज्या टॉप लेवलला पळतोय तेवढ्या टॉप लेवलला आपल्या म्हणजे शर्यत खेळण्यासाठी म्हणजे तेवढी आपली परिस्थिती नाही, त्यामुळे तो पळालाच पाहिजे किंवा असा आमचा काहीच हेतू नाही. म्हणजे जेव्हा कधी पेरे झाले कोणाचे काय झाले तर मग घेऊन जातो आम्ही असं. मेन गोष्ट याचं श्रेय सगळं आमच्या आई आणि बाबाचं, म्हणजे माझे सासरा आणि सासूचे, कारण ते उठल्यापासून सगळं म्हणजे मोत्याच्याच नाही सगळे जनावरांचं तेच बघतात, शेतीचं बैलांचं वगैरे सगळं. एवढी जनावरं आहेत आमची, एकच नाहीये, 7-8 जनावरं आहेत आणि त्यात पावसाळी माहिती आहे एवढी चार वगैरे आणायला लागते, ते सगळं आमचं बाबा आणि आईच करतात. घरातलेच आमचे आता तीन गोरे तयार झालेत, म्हणजे 2 सख्खे भाऊ आहेत आणि मोत्याचा एक मुलगा आहे, म्हणजे 3 जण आहेत. तसं आता एक या वर्षाला म्हणजे हाकलाला झालाय आम्हाला, म्हणजे मोत्याच्या जोडीला आम्ही झुपू शकतो एवढा मोठा झालाय तो, आणि तो पण खूप पॉवरफुल आहे, म्हणजे चांगला नाव करेल तो पण. आणि त्याचाच एक सक्का भाऊ आहे दुसरा त्रिशूल म्हणून आहे, आणि जो सोन्या आहे तो सोन्या नाव करील आमचा व्यवस्थित. सोन्या पुढच्या वर्षी आपण सोन्या आणि मोत्या पळवणार आहेत, घरचीच गाडी.
म्हणजे या आताची जी सीझन आहे दिवाळीपासून जी दिवाळी. चालू सीझनला आपण सोन्या आणि मोत्याची जोडी पळवणार आहेत, म्हणजे घरचा साज. सोन्या जाम रागीट आहे. तसा मोत्या म्हणजे मोत्या सगळ्यात शांत, म्हणजे शांत. मोत्यावरती डोळे झाकून विश्वास, म्हणजे कोणाचाही लहान मुलगा जावं मोत्याचे काय जावं. फॅन्स एवढे आहेत ना आमच्या गावाकडचे, म्हणजे जेवढे फॅन्स आहेत ना मोत्या बघण्यासाठी किती लोक येतात त्याला, म्हणजे शर्तीला पळतो म्हणून नाही, त्याचे गुण बघून येतात लोक एवढं. चला मग भेटू नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आता इथून काही पुढे कमेंट करू नका का मोत्या द्यायचे का द्यायचे का. मोत्या काही विकायचा नाही. मोत्याची किती जरी किंमत झाली तरी आम्ही देणार नाहीये, मोत्या विकायचाच नाही आम्हाला. कारण आम्हाला पैसा महत्वाचा नाहीये. आमचा नंदी आहे बस, महादेवाचा नंदी आहे, त्याला शेवटपर्यंत आपल्या घरातच ठेवायचे. आमची भरपूर जनावरं आहेत, आम्ही दिलीच नाही. घरचेच बाबांनी. आमच्या गोरे 3 झालेत, पण त्याच्यात पण मम्मी आईचा म्हणजे जीव वाटकल्यासारखा झाला एकदम, कारण ते पण एकदम गरीब वगैरे आहेत. म्हणजे लहान मुलाच्या बाबतीत नाही, पण आईला वगैरे म्हणजे आई माझी मम्मीच म्हणजे आईच सोडबांध करते वगैरे, खानाखुराक सगळ्या काही गोष्टी. त्यामुळे ते एकदम म्हणजे शांत शांत स्वभावाची जनावर आहेत म्हणजे एकदम. त्यामुळे आईचा नाही इकडेच आणायचं होतं, पण आमच्या जनावरांची मुलं सगळं गुतलंय, त्यामुळे आम्ही आणत पण नाही त्यांना इकडे. म्हणजे तीच येत नाही, ती बोलतात जनावरं विकायची कशी का. आता गाय पण समजा म्हातारी झाली, तिला कशाला कुठं द्यायची, कोणी कापाला वगैरे नेतं असं तसं, म्हणून मग आम्ही देतच नाही. हाय घरातच ठेवल्यात. बघू पुढच्या वर्षी काय होतंय ते, कारण 3-4 गोरं झाले. 4 ना. 4 झाले. त्याच्यातल्या मोत्याच्या जोडीला जो पाळवायचो पहिला आम्ही, म्हणजे आदत वासरू होता एकदम, पण मोत्यापेक्षा पॉवरफुल होता. ते काही कारणास्तव आता देवाला पण काही गोष्टी मंजूर नसतात, तर त्याचा ऍक्सिडेंट झाला मोत्याच्या जोडीला. मोत्या आपला गाडी खाली जाता म्हणजे गाडी खाली जाता मोत्या वाचलाय. ऍक्सिडेंट म्हणजे एवढा जोरात झाला होता हायवेला, गाडी आडवी नाही भेटली म्हणून बगी म्हणजे गाड्याला दुखलेलं. आम्ही याला चालवले होते सकाळी आम्ही पोहणीला चालवले होते दोन्ही पण बैल. मोत्याच्या जोडीला तेव्हा तो आदत वासरू होता. गाडी समोरून आली आणि आडवे झाले ना गाडीला, नशीब ते एक बाजूला फिरले, नाहीतर पप्पांच्या सहित दोन्ही बैल पण म्हणजे जागेवरतीच खराब झाले असते. 11-0 आयसर होती मोठी, पण ते नशिबाने गाडी एक बाजूला फिरली आणि जो आदत वासरू होता ना तो गाडी खाली गेला. आणि आपल्या मोत्याच्या पण इथं मानविनेला भरपूर लागला होता तेव्हा, पण मोत्या वाचला. मोत्याचे नशीब किंवा मोत्याचे तकदीर. तेव्हा जो वासरू वारला होता तेव्हा हे 2-3 महिने सगळीतून आलेच नव्हते कोणीच, आणि 3-4 दिवस कोणी जेवला नव्हता तेव्हा. मोत्या जेवढा पळतो आता त्याच्यापेक्षा पण पॉवरफुल तो होता, आदत होता तेव्हा, तरी पण याच्यापेक्षा पॉवरफुल होता. चालायला पण मोत्याला ऐकत नव्हता आणि पळायला पण मोत्याला ऐकत नव्हता. छोटाच होता एकदम बारीक होता. तेव्हा, पण मोठे छोटाच होता. मोत्या पण बारीकच होता, पण तरी पण म्हणजे मोत्या काय तर 2 दाती 4 दाती असेल तेव्हा, पण तो म्हणजे आदत होता, पण भारी होता. आमच्या आजोबाची पण बैल पळतात. आमच्या म्हणजे पिढून पिढी चालू आहे ती. असं नाही का आता मोत्या मुलंच, पहिल्यापासून चालू आहे. पहिल्यापासून माझ्या आजोबा शर्यती आखतात, म्हणजे भरपूर जोड्या झाल्या आजोबाचं भरपूर नाव आहे आमच्या पण. असं नाही आता आजोबा म्हातारा झाले तरी जातात बाबा आमचं, अजून पण बैल घेतात. अजून घ्यायची इच्छा आहे त्यांची, अजून मी बैल घेणार. बघू आता पुढच्या वर्षी. मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर सारा हा व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया. नमस्कार.